रबाले स्थित साई बाबा नगर के विकास का ध्यास मन में रखने वाले उप शहर प्रमुख गणेश दगड़े के अथक प्रयासों के बाद आखिर साई बाबा नगर में नए से निर्माण 10 शौचालय और कंक्रीटीकरण किए हुए रास्तों का उद्घाटन नवी मुंबई शिवसेना जिला प्रमुख विजय चौगुले के हाथों संपन्न हुआ, जहां इस अवसर पर पूर्व नगर सेवक रामाशीष यादव, उप जिला संगठिका वत्सला कांबले, महेंद्र सावंत और नागरिक बड़ी संख्या में उपस्थित थे। साई बाबा नगर की रहिवासियों द्वारा लगातार मांग को दे गणेश दगड़े ने विजय चौगुले के माध्यम से मनपा स्तर पर यहां के ज्वलंत मुद्दों को उठाकर उन्हें हल करने का अद्भुत काम किया और आज यही लोकार्पण इन्हीं प्रयासों का नतीजा है। विजय चौगुले ने इन्हीं कामों पर जहां खुशी जताई, वहीं साई बाबा नगर की जनता की समस्या को अनदेखा करने वालों पर कटाक्ष भी किया। एक परिस्थिती असते की माणसाने आपलं नाही तुपलं न समजता सर्वसामान्य जनतेच्या हिताकडे लक्ष द्यायला लागलं पाहिजे असते। आज नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये जे नागरिक राहतात, आज नवी मुंबई महानगरपालिका महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये दुसरा क्रमांक, तिसरा क्रमांक, कधी पहिला क्रमांक घेत असतो महाराष्ट्रामध्ये। पण ज्या हे फक्त काय बोलतात देखण्या पुरुषाला देखण्या महिलेला आपण देखणं बोलतो त्यातला प्रकार आहे। पण असं सर्वसामान्य जनतेमध्ये जाऊन स्लम माहिती आहे तर जर हे आत्ता शौचालय 10 शौचालयाचे सीट्स बनवले, अजून एका शौचालयाचं आम्ही तिथं उद्घाटन करतोय। आता म्हणजे इथल्या सर्वसामान्य जनतेला शौचालयसुद्धा भेटत नव्हते, पण माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री झाले त्याच्यानंतर ह्या येथील नगरसेवक रामाशीष यादव आणि आमच्या इथले सर्व गणेश दगड़े वगैरे संपूर्ण प्रमुख कार्यकर्ते आम्ही सर्वजण मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलेलं होतं। त्या पद्धतीने मुख्यमंत्र्यांनी निर्देश केले माननीय महापालिकेला आणि त्यांच्या माध्यमातून आज हे कॉन्क्रीटचा रोड झाला। झोपडपट्टीमध्ये कॉन्क्रीटचा रोड दोन्ही बाजूला, आता हे डोंगराचा भाग आहे, कधीही खाली काही ढासळू शकते, माती खाली निघू शकते, त्याच्यामुळे घरं खाली येऊ शकतात, म्हणून त्यांना सेफ्टीसाठी कॉन्क्रीट वॉल घेतले, म्हणजे कॉन्क्रीटची भिंतसुद्धा घेतली की आम्ही पुढचा जो इथे सर्वसामान्य जनतेचा जो भविष्य काळ आहे, येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी SRA लागू होणार आहे। म्हणजे ह्या परिस्थितीमध्ये पहिल्या ती जायला रस्ते पाहिजे, म्हणजे उद्या जर काही डेव्हलप करायचं असेल, रस्ते नसतील तर काय होऊ शकत नाही। मला वाटतं की रामआशीषच्या माध्यमातून ह्या झोपडपट्टीमध्ये पहिला कॉन्क्रीटचा रोड झाला असेल, नाही ते इथे फक्त आपलं काय बोलतात त्याला डांबरीकरण, डांबर मारायचं आणि वर्षानुवर्ष त्याच गोष्टी त्या ठिकाणी हे करायचं। म्हणजे आम्ही कोणावर टीका हे करण्याच्या उद्देशाने आम्ही बोलत नाही। आज रामआशीषच्या वॉर्डमध्ये 12 करोडची शाळा बांधण्यात आली, ती शाळा कशा पद्धतीने बांधली आणि इथे सुद्धा रबाड्यामध्ये सुद्धा एक शाळा बांधली, ते काय बोलतात त्यांचे स्कॅमच्या सारखं बांधलं गेलं। आता त्याच्यात पाणी लीक होतं, ते सर्व होतं, ते वरती त्याला छप्पर टाकलं गेलं। आता आम्ही त्या RTIमध्ये टाकून आम्ही त्याच्यावरती पण आम्ही अभ्यास करतोय, त्याच्यात काय भ्रष्टाचार झाला असेल, काय कोणी भ्रष्टाचार केला असेल, त्या सर्व गोष्टी आम्ही बाहेर काढण्याच्या प्रयत्नामध्ये आहोत। आम्हाला सर्वसामान्य झोपडपट्टीच्या जनतेला आम्हाला न्याय द्यायचा आणि न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही या सर्व गोष्टी करत आहोत। आता तुम्ही पाहतच असाल कॉन्क्रीटचा रोड आता आणि प्रत्येकाच्या घरापर्यंत जायला, म्हणजे आज या ठिकाणी जर या ठिकाणची अशी परिस्थिती होती, कोण आजारी पडला, कोण काय सिरियस झाला, कोणाची काही डिलिव्हरी झाली की गाडी यायला जायला रस्तासुद्धा नव्हता। आज हा पहिलं प्रामुख्याने हे रस्ता इथे झालेला आहे आणि हा रस्ता तसाच पुढे शेवटपर्यंत आम्ही तो रस्ता नेणार आहे, म्हणजे आदिवासी पाड्यापर्यंत तो रस्ता पुढे आम्ही घेऊन जाणार आहे। आणि जे महिलांचा प्रॉब्लेम होता, महिलांना ज्या प्रॉब्लेम होते की ज्या रात्रीच्या याच्यामध्ये कुठेतरी जंगलामध्ये वगैरे शौचालयाला वगैरे जायला लागायचं, आज इथे 10 सीटचे शौचालयसुद्धा बनवण्यात आलेलं आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी याच्यामध्ये आम्ही मलनिस्सारण लाईनी टाकलेल्या आहेत, म्हणजे आता प्रत्येकाच्या घराघरामध्ये शौचालय द्यायचा आमचा संकल्प आहे। माननीय मुख्यमंत्री यांनी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचा जो नारा आहे सर्वसामान्य जनतेला घराघरात शौचालय पाहिजे, त्या पद्धतीने आता आम्ही सर्वसामान्य जनतेच्या आता आज ही जे आता आम्ही केलेलं आहे हे जो पुढचे दृष्टिकोनातून केलेलं आहे की आता येणाऱ्या पुढच्या पंचवार्षिकमध्ये प्रत्येकाच्या घराघरामध्ये शौचालय राहील आणि त्याची मलनिस्सारण लाईनीसुद्धा याच्यामध्ये आम्ही टाकून गेलेलं की येणाऱ्या भविष्य काळामध्ये याचा त्रास व्हायला नको। आम्ही सर्वसामान्य जनतेसाठी कामं करणारे लोक, क्रेडिट घेणारे आम्ही लोक नाही आहेत। वहीं पूर्व नगर सेवक रामाशीष यादव, गणेश दगड़े और वत्सला कांबले ने भी इस दौरान अपनी भावनाएं व्यक्त की। साई बाबा नगर पूर्वीपासून इथं होतं, आदिवासी लोकांची वस्ती होती। आपले जे नगरसेवक होते याच्या नवीन वस्तीमध्ये थोडंफार सुविधा केले, जुनी लोकांना काही सुविधा नाही भेटली।
लास्टला ते बोलले की ते यादव साहेबांच्याकडे वाढ आहे. मी बोला ठीक आहे बाबा, माझ्या वाढीने मी आता करून घेतो. ते दिवशीपासून मी हे काम करायला घेतले. कॉन्क्रीट रोड झाला आणि खाली सिवरेज लाईन पण टाकली. 2-2 बाथरूमे झाली. आणखीन जे साईबाबा नगरचे आदिवासी पाडे आहे त्यांना पण कॉन्क्रीट रोडचे प्रस्ताव झालेला आहे आणि सिवरेज लाईनची झाली. आता हे प्लॅनिंग हे तुम्ही बघता ना, हे कॉन्क्रीट रोड आहे. इंजिनियर लोकांनी फक्त कॉन्क्रीट रोड केले होते, पण तुरंत मला माहिती पडलं की इथे सिवरेज लाईन नाही आहे. ते थांबवून मी सिवरेज लाईन घेतात ताकी लोकांना प्रत्येक घरात शौचालय व्हावं, हे माझा प्रयत्न चालले. आज शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विजय चौगले साहेब असतील, रामाशीष यादव साहेब असतील, आज ह्यांच्या आर्थिक प्रयत्नाने आम्ही इथे, आम्हाला उमेद नव्हतं साईबाबा नगरमध्ये म्हणजे आम्हाला फक्त 25 वर्ष फक्त आश्वासनं भेटत होते. पण साहेबांनी, रामाशीष यादव साहेबांनी आश्वासन नाही, तुरंत काम चालू स्टार्ट आणि पहिलं उद्घाटन केलं आणि कामाचं फायनल बी करून आम्ही ओपनिंग बी केली आणि अजून 2 कामाचे उद्घाटन केले. अजून 3-4 फाईल असे आहेत की आमचे लवकरच मंजूर होतील असं. हे बघा, कारण का 25 वर्ष लोकांनी फक्त आश्वासन दिलं, पण आम्हाला जेव्हापासून साहेब आलेत आणि साहेबांनी इथं पहिलं कामाचं उद्घाटन केलं म्हणजे कामाचं आमचं एकदम आता उमेद झाले की आता प्रत्येक काम आमचं होणार. आणि आता बघतोच आहे आम्ही, शौचालय असतील, दुसऱ्या शौचालयाचं उद्घाटन केलं, सिवरेज लाईनचं उद्घाटन केलं, आता अजून एक रोडचं बी उद्घाटन करायचं आहे आम्हाला. आणि याच्यानंतर आम्हाला आता विश्वास झाला आहे, सगळ्या लोकांना बी विश्वास झाला आहे की आता आमचं साहेबांच्या आणि रामाशीष यादव साहेबांच्या नेतृत्वाखाली काम 100% आमचं पूर्ण होणार. या वॉर्डामध्ये साहेब 20 ते 25 वर्षे जी महिलावर अन्याय होत होता ही खुलेआम डोळ्यांनी बघत होते लोक. समोरच्या पार्टीने 20 वर्षे खाली आमच्या साईबाबा नगरचा आणि सर्व लोकांचा वापर करून घेतला फक्त मोर्चाला, आंदोलनाला. या बाबतीत ज्या महिलांच्या जे प्रश्न होते बाथरूमचे, रोडचे, ते आदरणीय जिल्हाप्रमुख विजय चौगले साहेबांनी, आदरणीय नगरसेवक यादव साहेबांनी, गणेश दगड्यांनी यांची सगळ्यांचा आमचा सिंहाचा वाटा आहे त्याच्यामध्ये. आणि साहेबांच्या आशीर्वादाने शाहीनगरची का कामं करतात की साहेबांना गरिबाची जाण आहे. गरिबाची जाण असल्यामुळं ह्या साईबाबा नगरकडे लक्ष दिले साहेबांनी. आणि एवढंच नाही तर आणखीन घरोघर बाथरूम साहेब त्यांच्या माध्यमातून करून देणार. कारण मुख्यमंत्री आपले महाराष्ट्राचे एकनाथ शिंदे साहेबांनी गरिबाची डोळ्यासमोर जाण का ठेवलेली आहे. त्यांनी रिक्षा चालक होते. रिक्षा चालक असल्यामुळं त्यांना माहिती आहे गरीब कसा रिक्षा चालक पॅसेंजर म्हणून बनतो आणि कसे त्यांच्याकडे पैसे काढतात ही साहेबांना माहिती आहे. पण साहेबांनी, आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी एवढं मोठं काम केलेलं आहे. नया मुंबईचं 36 फुटाचा सेक्टर 10ला कालच ओपनिंग केले आदरणीय चौगले साहेबांनी. शिवाजी महाराजाचा पुतळा. आणखीन कुठली कामं करायचे आहेत, काय बाकी कामं राहिलेत? आमचे कामं, सर्व कामं झालेले आहेत. थोडेफार कामी आहेत ती चौगले साहेब कामं करतील. आदरणीय नगरसेवक काम करतील. ब्युरो इनपुट EW नेटवर्क.